IPL आणि धुरंधर पाहून ज्यांच्या अंगावर रोमांच येत आहेत त्यांनी या कामगारांचं जगणं एकदा ऐकावं आणि थोडा विचार करावा. सुरेंद्र कश्यप, वय वर्ष केवळ 18. हा तरुण मूळचा संभलचा आहे, उत्तर प्रदेशचा. अनुभव अपॅरल्समध्ये तो काम करतो. ही नोएडाच्या सेक्टर 49 मधली कंपनी आहे. त्याचं काम काय आहे तर मेजरमेंट चेकर म्हणून तो काम करतोय. तो म्हणतो की मानेसरमध्ये जे लोक सेम काम करतात त्यांचा पगार 20,000 आहे, तर आमचा पगार का वाढत नाहीये. आता तुम्ही म्हणाल की सुरेंद्रचा पगार किती आहे, तर त्याला महिन्याला केवळ 13,000 रुपये पगार आहे. त्यातले 4,000 रुपये त्याचं घराचं भाडं भरण्यामध्ये जातात. सिलेंडरसाठी महिन्याला 400 रुपयाहून अधिक पैसे लागतात. त्यात कहर म्हणजे टार्गेट, तीही अनरिअलिस्टिक. एका तासात 70 पीसेस द्या, वागणूक गुलामासारखी. काम झालं नाही तर ह्युमिलिएशन ठरलेलं. नाईट शिफ्टमध्ये काम करण्यासाठी सुद्धा त्रास दिला जातो. जर एखाद्या दिवशी आजारपणामुळे कामाला जाऊ शकला नाही तर दुसऱ्या दिवशी येऊ नको म्हणून धमकी दिली जाते. म्हणजे आजारपणातही काम करण्यासाठी दबाव टाकला जातो. रविवारी एक दिवसही सुट्टी घेऊ दिली जात नाही. रविवारी जर कामासाठी नकार दिला तर कामावरून काढून टाकण्याची धमकी देतात. गेल्या काही वर्षांपासून वर्षाला केवळ 320 रुपयांची पगारवाढ त्याच्याकडे येते. आता हे एकमेव उदाहरण आहे का, तर तसं नाहीये. दुसरं उदाहरण बघा. राहुल, वय वर्ष 25. तो उत्तर प्रदेशातल्या कन्नौजचा आहे. राहुल 2018 पासून काम करतोय. त्याचं लग्न झालंय, त्याला 2 मुलं आहेत. एक 3 वर्षांचा आहे आणि दुसरा मुलगा लहान आहे, 1 वर्षांचा. त्याला महिन्याला 13,500 रुपये पगार मिळतो. तो एक पैसाही सेव्ह करू शकत नाही आणि गावी आई वडिलांना मदतही करू शकत नाही. घराच्या भाड्यापोटी तो 5,000 रुपये देतो. रेशनसाठी 4,000 रुपये लागतात. PFच्या नावाखाली कंपनी काही पैसे कापते. महिन्याला 3,000 रुपये उरतात हातामध्ये. त्याच्यामध्ये त्याला 4 जणांची फॅमिली चालवावी लागते. कुणी आजारी पडलं तर उद्या काय करायचं, मुलांचं शिक्षण कसं करायचं. गेल्या वर्षी राहुलचा पगार किती वाढला माहिती आहे? 39 रुपये. 39 रुपये. आता हा राहुल झाला, सुरेंद्र झाला. आता एक नवीन कहाणी आहे का, मोहम्मद नूर आलमची. तो 28 वर्षांचा आहे, बिहारच्या सीतामढीचा. त्याला 20,000 रुपये पगार आहे. एकही पैसा त्याला सेव्ह करता येत नाही. कुटुंबाला पोचताच नाकीनऊ येतं, त्यामुळे सेव्हिंग कुठून करणार. आधी तो 15 रुपये किलोनं तांदूळ खरेदी करायचा. आता त्याचे रेट वाढले. गॅस सिलेंडर करंट सिच्युएशनमध्ये म्हणजे युद्धामुळं ब्लॅक मार्केटमध्ये जवळपास 5,000 गेलाय. आता सध्याची परिस्थिती इतकी बिकट आहे, पण गॅस सिलेंडर जरी सोडला तरी बाकीच्याही वस्तू किती महाग झाल्यात याकडे पण नूर मोहम्मद लक्ष वेधतो.